नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत ताटाची शोभा आणि जिभेचे चोचले पुरवणारी महाराष्ट्राची आणबाण शान असलेली लसूण चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत. लसूण चटणी बनवताना बऱ्याच अडचणी येतात. जर लसूण जास्त झाला तर चटणी चिकचिकीत म्हणजेच अगदी चिकट अशी तयार होते. आणि इथे मी अचूक प्रमाणासहित तुम्हाला ही रेसिपी देत आहे. इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही लसूण चटणी बनवली तर अगदी परफेक्ट मार्केटसारखी तयार होते. अजिबात चिकट होत नाही. ही लसूण चटणी तुम्ही वडापावबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता किंवा इडली डोस्यावर वरती स्प्रेड करून खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. अशा प्रकारे जर तुम्ही एकदा चटणी बनवली तर पुन्हा पुन्हा बनवाल आणि त्याचा आस्वाद घ्याल. रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी, सुटसुटीत अशी मी शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. लसूण चटणी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड पुडाची कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण अर्धी वाटी शेंगदाणे घालूया आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत सतत ढवळून कुरकुरीतपणा येईस्तोवर भाजून घेऊया. त्यामुळे ही जी आपण लसूण चटणी बनवत आहोत ती टिकण्यासही मदत होते आणि शेंगदाण्याचा जो कच्चेपणा असतो तो पूर्णपणे निघून घेतल्यावर ही जी चटणी आहे ती खमंगही लागते. म्हणून अशा प्रकारे अगदी सतत ढवळून भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजून घेत असताना त्यामध्ये एक छोटा चमचा तेलही घालायचे आहे. म्हणजे शेंगदाणे अगदी आतपर्यंत भाजले जातात आणि लवकर भाजले जातात. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. म्हणून शेंगदाणे भाजून घेत असताना अशा प्रकारे चमचाभर छोटा तेल घालायचे आहे. आता शेंगदाणे आपण पाहू शकता अगदी व्यवस्थित खमंग भाजले गेले आहेत. लगेचच त्यामध्ये एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालूया. सुक्या खोबऱ्याचा जर कीस घालायचं नसेल तर फक्त शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही इथे जास्त करू शकता. आता सुके खोबरे आणि मी हे जे शेंगदाणे आहे ते एकत्र भाजून घेत आहे. कारण सुके खोबरे करपण्याची शक्यता असते. म्हणून मी शेंगदाण्याबरोबर अगदी व्यवस्थितपणे भाजून घेत आहे. अशा प्रकारे गॅस मंद करूनच शेंगदाणे आणि जे सुके खोबरे त्यामध्ये घातले आहे ते साधारणतः 2 मिनटे सतत ढवळून एकसारखे भाजून घेणार आहोत. साधारणतः 2 ते 3 मिनटानंतर पाहू शकता शेंगदाणे आणि सुके खोबरे अगदी खमंग होईस्तोवर मी भाजून घेतले आहे आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण एक मोठा चमचा तीळ घालूया आणि अगदी व्यवस्थितपणे तीळ ह्या जिन्नसांबरोबर भाजून घेऊया. तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी कमी प्रमाणात असल्यामुळे सर्व जिन्नसांबरोबर भाजून घेत आहे. तीळ भाजून घेत असताना गॅस मंदच ठेवायचा आहे आणि अगदी फुलेस्तोवर व्यवस्थितपणे अशा प्रकारे सतत ढवळून भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 2 मिनटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी खरपूस भाजले गेले आहेत. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण अर्धी वाटी लसूण पाकळ्या घालूया. इथे साधारणतः 15 ते 20 लसूण पाकळ्या मी घेतल्या आहेत. आता लसूण पाकळ्या अशा प्रकारे सर्व जिन्नसांमध्ये घातल्यावर साधारणतः 2 ते 3 मिनटे त्याचा जो उग्र वास असतो तो कमी होईस्तोवर अगदी गॅस बंद करूनच भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे त्या एकसारख्या भाजल्या जातात आणि सतत ढवळत राहायचे आहे. साधारणतः 3 मिनटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी खरपूस भाजले गेले आहेत. अशा प्रकारे सर्व जिन्नस खरपूस भाजून घेतल्यावर गॅस मंद असतानाच त्यामध्ये 2 मोठे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया. इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे. तुम्ही साधी लाल मिरची पावडरही घेऊ शकता किंवा इथे तुम्ही लाल सुक्या मिरच्या अगदी व्यवस्थितपणे भाजून या मिश्रणात घालू शकता. इथे मी मिरची पावडर घेतली आहे त्यामुळे जी आपण चटणी बनवत आहोत ती अगदी लगेचच तयार होते. म्हणून इथे मिरची पावडर घेतली आहे. तुम्ही लाल मिरची अख्खी घेऊ शकता. आता अशा प्रकारे सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर ते आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि चव बॅलन्स करण्यासाठी 1 चमचाभर साखर घालूया. साखर जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता पुन्हा सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. त्यानंतर आपण चटणी
मिक्सरमध्ये व्यवस्थित पल्स मोडमध्ये अगदी जाडसर भरड तयार करून घेणार आहोत. साधारणतः अर्ध्या तासानंतर सर्व जिन्नस व्यवस्थित थंड करून घेतल्यावर मिक्सरचे भांड्यात घातल्यावर आपण अशा प्रकारे व्यवस्थितपणे फिरवून घेतली आहे. पल्स मोडमध्येच ही चटणी व्यवस्थितपणे फिरवून घ्यायची आहे, म्हणजे अजिबात चिकट होत नाही, अगदी सुटसुटीत अशी तयार होते. पाहू शकता परफेक्ट टेक्स्चर या चटणीला आले आहे. आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि साधारणतः 10 मिनिटे अगदी व्यवस्थितपणे सुकवून घेऊया, म्हणजे त्यातील मॉइश्चर पूर्णपणे निघून जाईल आणि चटणी टिकण्यास मदत होईल. म्हणून अशा प्रकारे एका प्लेटमध्ये व्यवस्थितपणे चटणी पसरवून घ्यायची आहे. पाहू शकता किती परफेक्ट सुटसुटीत अशी लसूण चटणी तयार झाली आहे. आता ही अशा प्रकारे चटणी साधारणतः 10 मिनिटे व्यवस्थितपणे प्लेटमध्ये पसरवून घेतल्यावर लगेचच एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घ्यायची आहे. फक्त ही लसूण चटणी बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे भाजून घेतल्यावर पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. त्यानंतरच मिक्सरच्या सुक्या भांड्यात घालून पल्स मोडमध्ये अगदी मिक्सर चालू बंद करत व्यवस्थितपणे फिरवून घ्यायची आहे, म्हणजे जी आपण लसूण चटणी बनवत आहोत ती अगदी परफेक्ट सुटसुटीत अशी तयार होते. अजिबात चिकचिकीत किंवा चिकट अशी तयार होत नाही. पाहू शकता किती परफेक्ट चटणी तयार झाली आहे. अशाच प्रकारे तुम्ही लसूण चटणी बनवून पहा. ही चटणी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. अगदी चविष्ट अशी चटणी तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत चविष्ट पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.